करू. मी सौ साखरे, नर्मदे हर या आमच्या यूट्यूब चॅनलवर संजय दातार यांचं सहर्ष स्वागत करते. नर्मदे हर. आपण आपला थोडक्यात परिचय द्यावा. माझं नाव संजय दातार. मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे कॉमर्समध्ये. युरेका फूड्स कंपनीमध्ये मी होतो आणि 2022ला रिटायर झालो. आता इथे चिंचवड प्रेमलोक पार्क इथे राहतो आहे. नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी झाली? नर्मदा परिक्रमा करण्याविषयी म्हणजे खूप वर्षांपूर्वी नुसतं ऐकलं होतं की खूप कठीण असते आणि काटेबोटे असतात, त्याच्यातून जावं लागतं, हे एवढंच फक्त. पण तेव्हाही काही माझी इच्छा नव्हती झाली की नर्मदा परिक्रमा आपण करायला पाहिजे अशी. पण माझे शेजारी यशवंत फणसळकर म्हणून राहतात, तर त्यांनी 2021 आणि 22च्या दरम्यान नर्मदा परिक्रमा केली होती. तर त्यावेळेला त्यांनी जिथे जिथे गेले होते त्या वास्तव्याचे आणि आश्रमाचे फोटो त्यांनी मला शेअर केले आणि त्यातनं मला आवड निर्माण झाली की एक निसर्गाशी आपलं नातं जोडायला हरकत नाही. मग ते परत आल्यानंतर मी त्यांना परत आठवण करून दिली की मला परिक्रमा करायची इच्छा आहे, तर तुम्ही काही मदत करा किंवा मला त्याच्याबद्दल गायडन्स सांगा, काही मार्गदर्शन करा, असं त्यांना सांगितल्यावर त्यांनी मला एक पुस्तक दिलं वाचायला. त्याच्यामध्ये 8 ते 10 जणांचं 2007 ते साधारण 2011 ते 12 दरम्यान ज्यांनी ज्यांनी परिक्रमा केली होती त्यांचा एक एक छोटा छोटा अनुभव त्यांनी त्याच्यामध्ये लिहिला होता. ते पुस्तक मी वाचल्यानंतर त्याला वाचायला मला वेळ लागला, कारण मला वाचायची सवय तशी कमी आहे. त्यामुळे 2 दिवस त्याला पुस्तक वाचायला लागले, 2 ते 3 दिवस. त्याच्यानंतर मी यूट्यूबवरती सारखं एक एक व्हिडिओ बघत गेलो. मग परिक्रमा काय असते, कुठून सुरू करायची, कधी सुरू करायची, त्याच्याविषयी थोडंसं जाण घेतली. आणि परत फणसळकरांना भेटलो की त्यांना म्हटलं आता मी यावर्षी परिक्रमा करणार आहे आणि जाणार आहे. तर त्यांनी फक्त एकच सांगितलं की तुमचं ठरलं की मला सांगा, मग मी तुम्हाला परत आणखीन पुढचं मार्गदर्शन करेन. तर त्याच दरम्यान माझ्या मुलाचं MD साठी ॲडमिशन होत होतं. तर ते ॲडमिशन घ्यायला आम्ही सेवाग्रामला गेलो, त्याचं ॲडमिशन झालं आणि त्याच्यानंतर तो 8 दिवस डेंग्यूने आजारी पडला. आजारी पडल्यानंतर 8-9व्या दिवशी त्याला डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याने 1 दिवस रेस्ट घेतली आणि दुसऱ्या दिवशी तो म्हणला मी आता जॉईन होतो. त्यांनी जॉईन होतं म्हटल्यानंतर मी सेवाग्राम वर्धेवरनं परत पुण्यात आलो आणि 1 ते 2 दिवस असाच गेला वेळ. ते परिक्रमेविषयीचं काहीच आठवण स्मृतीच राहिली नव्हती काही. पण एक दिवशी सकाळीच अचानक आठवण झाली, अरे आपण परिक्रमा करायचं म्हणत होतो आणि त्याचं काहीच झालं नाही पुढे. आणि तिकीट बुक केले. त्याच्यात ते तिकीट बुक केल्यानंतर पुणे लखनौ गाडीचं ट्रेनचं तिकीट बुक केलं 28 नोव्हेंबर 2022चं. आणि नंतर 1-2 दिवसांनी असं कळालं की ती ट्रेन कॅन्सल झाली. तर कॅन्सल झाल्यानंतर नर्मदेची इच्छा होती मला बोलवायची आणि करून घ्यायची परिक्रमा म्हणून. लगेचच झेलम एक्सप्रेसमध्ये मला तिकीट मिळालं आणि त्या झेलम एक्सप्रेसने मी पुढचा प्रवास सुरू केला. आपण कशा प्रकारे तयारी केली? तयारी अशी विशेष नव्हती काही केली, पण जसं फणसळकरांनी मला सांगितलं होतं की तुम्ही कमीत कमी वजन कॅरी करा, जेणेकरून ते तुमच्या पाठीवर वजन राहील आणि ते तुम्हाला कॅरी करून चालावं लागेल असे. आणि बाकी चालण्याची सवय मला तशी होतीच, म्हणजे रोज 5-7 किलोमीटर चालणं हे होतंच. ते चालण्याविषयी मला नव्हतं, पण वजनाविषयीचं होतं. कारण की सोबत 2 कपडे तरी ठेवावे लागले होते. त्याच्यानंतर थंडी हा प्रकार असल्यामुळे आणि मध्य प्रदेशला थंडी जास्त असल्यामुळे स्वेटर म्हणा, टोपी म्हणा, हे वजन वाढलं. त्याच्यानंतर 4 महिने ते 5 महिन्याची परिक्रमा आहे गृहीत धरून आणि एखाद्या महिन्याचं जास्तीचं औषध म्हणजे 6 महिन्याचे औषध सोबत ठेवणं आलं. तर असं करून ते 15 ते 16 किलोचं वजन तयार झालं पाठीवरती. पण तरी मग त्यातनं सॉर्टिंग केलं परत. मग स्वेटर काढून टाकले, टोपीच ठेवले, मग शाल काढून टाकले, एकच चादरच ठेवली, सतरंजी ठेवली फक्त, बाकी हे काढून टाकलं. नंतर सतरंजी पण काढून टाकली, कारण फणसळकरांनी मला ते स्लिपिंग बॅग दिले होते, ती दिल्यामुळे ते सतरंजी काढून टाकले. असं करून करून तरी 12-13 किलो वजन राहिलंच होतं आणि ते घेऊन निघालो होतो. बाकी तशी विशेष बाकी तयारी तेवढीच होती. बाकी पूजेची तयारी वगैरे हे आमचे आहेत आराध्य म्हणून आहेत, त्यांनी पण 2007 मध्ये पायी परिक्रमा केली, ते पण विना वाहनाने, चप्पल न घालता वगैरे. बापरे. हा, तर त्यांनी मला बरंचसं मार्गदर्शन केलं होतं त्याच्याविषयी. मग त्यांनी सांगितलं होतं पूजेचं साहित्य सोबत ठेवा, नर्मदा मैयाचं आरतीचं पुस्तक ठेवा आणि शक्य झालं तर मध्य प्रदेशच्या लोकांसोबत तुम्ही राहा, कारण त्यांची आरती वगैरे खूप छान म्हणतात ते आणि बाकी हे सगळं व्यवस्थित पाळतात, त्यामुळे त्यांच्यासोबत राहा.
फक्त त्यांचा दोष एक असं की ते बिडी जास्त पितात, हो का? त्यामुळे तेवढं दूर ठेवा, बाकी सगळं चालतंय. असे मग परिक्रमा उचलल्यानंतर साधारण तुम्ही किती किलोमीटर चालत होतात दररोज? साधारण दररोज 25 ते 30 किलोमीटर आमचं अंतर असायचं. त्यात सकाळी 6 वाजता आम्ही 5:30 ते 6 वाजता निघायचो, तर 11-12 वाजेपर्यंत 10 ते 15 किलोमीटर आम्ही कव्हर करायचं. आणि जेवण झाल्यानंतर दुपारचं भोजन घेतल्यानंतर मात्र थोडे टंगळमंगळ होत 8-10 किलोमीटर संपवायचं. असं पुष्कळ 25 किलोमीटर असं साधारण होत असेल. पण मग तुम्ही टप्पा ठरवत होतात का सगळं नर्मदेवरच अवलंबून ठेवले होते की कुठे थांबायचं ते तिनेच ठरवावं आणि सगळं तिलाच समर्पण केलं होतं? याच्यामध्ये परिक्रमा करण्यामध्ये म्हणजे माझ्यापेक्षा नर्मदा मैयाचा आशीर्वाद आहे हा तर आहेच भाग, पण त्या व्यतिरिक्त मध्य प्रदेशचे जे लोक आहेत राहणारे खेड्यातले गावातले लोक, त्यांचं खरं पुण्य जास्त आहे माझी परिक्रमा पूर्ण करून घेण्यामध्ये. कारण आम्ही कुठल्याही गावात गेलं तर असे लाईनने लोक थांबून राहायचे की तुम्ही आमच्याकडे चाय लेके जाओ, चाय प्रसाद लेके जाओ, नाश्ता करके जाओ. आणि मग त्यांनाच आम्ही पुढचं विचारायचो की इथून पुढचं कुठलं गाव लागेल आणि तिथे काय सोय असेल, काय आश्रम आहेत. तर त्या पद्धतीने आम्ही टप्पे ठरवत गेलो आणि तसं झालं पुढे पुढे. मग तुम्ही एकटेच होतात का कोणी भेटलं तुम्हाला? इथून निघालो त्यावेळेला एकटा होतो. इथून निघालो त्यावेळेला ओंकारेश्वरला मी पोहोचलो सकाळी 4-4:30 वाजता पोहोचलो होतो. त्याच्यानंतर बसमध्ये बसलो, बसने प्रवास केला आणि 6ची बस होती. साधारण 7:30-8 वाजता मी ओंकारेश्वरला पोहोचलो. ओंकारेश्वरला पोहोचल्यानंतर तिथे चहा घ्यायला एका ठिकाणी थांबलो. तिथे मला 3 जण जे मराठी बोलत होते, भाषिक होते, ते भेटले. मग त्यांच्याशी बोललो तर तेही परिक्रमा करायला चालले होते. मग त्यांच्यासोबत मी परिक्रमा सुरू केली होती आधी. ती आम्ही समजा 1 डिसेंबरला आम्ही परिक्रमा उचलली, कारण 28 ते 29ला पोहोचलो. 30 नोव्हेंबरचा एक दिवस आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि 1 डिसेंबरला आम्ही परिक्रमा उचलली आणि मोरटक्क्याला गेलो. मग मोरटक्क्याला मुजुमदार म्हणून त्यांचा एक आश्रम आहे, तर ते लोक त्यांनी तिथे बाहेर थांबले होते. आम्हाला बोलवलं त्यांनी आग्रहाने या म्हणून. तर मी इन्सिस्ट केलं तिघांना की आपण इथे राहू. ते म्हणजे नाही नाही आता तर 2:30-3च वाजले, कुठं राहायचं, चला पुढे जाऊ पुढे. म्हटलं असं नसतंय, आता त्यांनी बोलवलं आपण थांबूया म्हटलं. थांबलो आम्ही तिथे. तर तिथे 2घी जणी आम्हाला परत भेटल्या. एक प्रांजलीताई म्हणून होत्या कल्याणच्या आणि सरिता गोडबोले म्हणून होत्या. या 2घी जणी भेटल्या. आम्ही 6 जण 5 तारखेपर्यंत आम्ही सोबत होतो. आणि मग पुढे फक्त मग तुम्ही पुढे मग आम्ही 3 जण होतो. मग नंतर तो ग्रुप तसा राहतच नाही असं बरेच जणांनी आधी पण सांगितलं होतं आणि ते अनुभवलं पण आहे की 2 दिवसासाठी किंवा ताटातूट होते एकमेकांची. आणि तशी झाली. म्हणजे आम्ही 3 जण होतो. 3घांमधनं सरिताताई जे आहे ते 1 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत आमच्यासोबत होत्या. 31 डिसेंबरला त्यांनी रात्री डिक्लेअर केलं की मी तुमच्यासोबत राहणार नाही, कारण तुम्ही कुठेही थांबता, चहा घेता, कुठेही थांबता, वेळ घालवता आणि असा वेळ घालवला तर मला काही होणार नाही, कारण मला मे मध्ये स्वित्झर्लंडला जायचं आहे. ओके. तर ती मला ते पण बघायचंय. त्यामुळे मी परिक्रमा करेल, पण मग माझ्या पद्धतीने करेल. मी पुढे पुढे जाईल, तुम्ही या मागून नाही तर नका येऊ. अशाने त्या पुढे निघून गेल्या आणि आम्ही एक मुळे म्हणून भेटले होते. त्यांच्यासोबत आम्ही आणि प्रांजली असे 3 जण बरेच दिवस होतो. मग ते प्रांजलीताई पण स्लो होत्या जरा चालण्यामध्ये, कंटाळा करायच्या, कधीच मोटरने जायच्या, कधी मोटरसायकलवर जायच्या. आणि जाताना आमच्यासोबत ते काही सामाने सोडून जायच्या, म्हणजे काठी असेल किंवा बॅग असेल किंवा एखादी छोटी काही वस्तू आमच्या सोबत राहायची. आणि त्यामुळे मग ते एक दिवशी त्यांना आम्ही टाळलं ते शेवटी. आणि टाळून आम्ही निघालो. मग त्यांना म्हटलं तुम्ही असं करा, तुमचे कपडे वाळू द्या, कपडे धुतलेले तुम्ही वाळू द्या, तुम्ही कपडे वाळल्यानंतर या, आम्ही सांगतो कुठे थांबले तिथे. तेही आम्हाला परवानगी दिली. ठीक आहे, तुम्ही पुढे जा आणि तुम्ही कुठे थांबताय आम्हाला सांगा, मग मी तिथेही पोहोचते. आणि आम्ही निघालो तिकडनं. तर मी आणि मुळे बरेच दिवस परत होतो. आणि परत सरिताताई आम्हाला मांडवगडला भेटल्या आणि त्यांच्यासोबत आणखीन 7 जणांचा ग्रुप होता त्यांचा. आणि आम्ही त्यांच्यात परत मिक्स झालो आणि ते काही दिवस होतो. परत तो ग्रुप तुटला. परत 4-4ची विभागणी झाली 8 जणांमध्ये. मग 4 जण एकीकडे, 4 जण एकीकडे असं झालं. मग 4 जणांमध्ये पण 2 जण मागे राहिले, 2 जण मी आणि सरिताताई पुढे आलो. मग ते मात्र आम्ही तिथपासून पुढे सोबतच होतो एंड पर्यंत. तुम्ही कुठल्या मार्गाने गेलात? म्हणजे
अक्कल लक्कडकोटचं जंगल लागले. शुलपाणी मार्गे गेला का बाहेरून गेला? आम्ही शुल्पाने जंगलातून नाही गेलो. अच्छा. मग आम्ही प्रकाशा मार्गे गेलो होतो पायी जाताना रोड. मग त्या रोडला पण तुम्हाला साधू संत सत्पुरुष असं कोणाचा सत्संग वगैरे घडला का काही? तसा कमी. सडक मार्गाने तिथे तसं नाहीये. बडवानी नंतर आश्रम एक लागतो मध्ये, पण फार आश्रम नाहीयेत सडक मार्गाने. पण मिळाला सत्संग तसा मिळायचा तो मिळाला. फार नाही पण प्रकाशापर्यंत 1-2 ठिकाणी मिळाला असा. पण जे गावातनं आम्ही खेडेगावातनं मध्य प्रदेशमधनं जात होतो आणि तिथे आम्हाला जे भावना व्यक्त करत होते की पाया पडणं आहे किंवा चहा प्रसाद घेऊन जा म्हणून सांगणं आहे किंवा भोजन लेके जाओ, बाल वॉक करके जाओ किंवा थोडे देर रुको या बैठो, असे जे म्हणणारे लोक होते ते मात्र बडवानी नंतर फार कमी मिळाले. MP मध्ये आदर सत्कार जास्त जाणवला तुम्हाला. पण काही वेळेला असं म्हटलं जातं की मैया तुम्हाला फारकत करते, ज्याला जे द्यायचं असेल ते त्या वेळेला दिलं जातं, असं काही तुम्हाला जाणवतं का? जसं बडवानीवरनं आम्ही निघालो, एका आश्रमात थांबलो, ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो. मग ते प्रांजली ते ॲज वेल त्यांनी आधीच म्हटलं तर मी जरा चालते आणि नंतर गाडीने किंवा बसने जाते. मग त्या बसने पुढे निघून गेल्या. आम्ही तिथनं जे चढाव वगैरे चढून वरती जात होतो आणि असं वाटलं की आता पाणी तरी मिळावं प्यायला आपल्याला, काही नाही तर नाही. तर एक आश्रम लिहिलेला होता, नावाची प्लेट सुद्धा तुटकी मुटकी होती आणि कोणी दिसत पण नव्हतं तिथे की महाराज कोणी आहेत आणि त्यांना विचारावं की पाणी मिळेल का प्यायला किंवा काही. तर सर नर्मदे हर आवाज दिला तर ते एक वयस्कर बाई उठली बाजेवरनं आणि आमचं स्वागत केलं. आईये बैठिये म्हणले, पाणी मिळेल का? पाणी दिलं तिने प्यायला आणि मग विचारले आप भोजन पाओगे क्या? म्हणजे आम्हाला तरी आश्चर्याचा धक्का बसला की एवढं त्याने कसं काय ओळखलं की आता भोजन पण द्यावं त्यांना म्हणून. तर आम्ही मग म्हटलं ठीक आहे आम्ही चलेगा. तर तिने ते परत विचारले की क्या भोजन पाओगे, क्या चाहिए? आम्ही विचारलं नाही, आम्ही तुमच्याकडे जे आहे ते आम्हाला चालेल. तर त्यांनी आम्हाला तांदळाची भाकरी आणि हिरव्या वाटाण्याची भाजी असे जेवण अगदी व्यवस्थित वाढवून ग्लास तांब्या ठेवून असं वाढवलं. वाढल्यानंतर मग तिने सांगितलं की हे आश्रम माझे पती चालवत होते, पण अचानक ते शांत झाले, म्हणजे एक्सपायर झाले आणि त्याच्यानंतर आता कुणी नाहीये. तर मुलगा आहे पण मुलगा त्याच्या कामात असतो. मी इथं असते, 1-2 भाकरी करून ठेवते, कोणी आलं त्यांना मी देते, पण फार काही माझ्याकडनं होत नाही. असं ते काही असे काही अनुभव आले त्याच्या. परिक्रमेत अशी एखादी वेळ आली का किंवा प्रसंग आला का की मैयेची तीव्रतेने आठवण झाली की आता इथून कुठे जायचं? कारण रस्ते पण वेगवेगळे आहेत ना, रस्ता चुकण्याचा पण संभव असतो. त्यामुळे एकटं दुपटं आलं की असं वाटतं की आता कोण आपल्याला मार्गदर्शन करणार? तशी बरेचदा होते. कारण काय की आपण पाऊल वाटेने जात असतो आणि पाऊल वाट मध्ये विभागणी होत राहते, एक डावीकडे उजवीकडे जाते, मग तिथे कन्फ्युजन असतं, मग काय करायचं. तर असं बरेच ठिकाणी झालं. नर्मदे हरचा उद्घोष केला गेला आणि कुठून तरी टेकडावरनं कोणीतरी गुराखी येऊन त्यांनी मार्गदर्शन केलं. अगदी म्हणजे आश्चर्यकारक सांगण्यासारखी गोष्ट अशी की ज्याला तोंडाने व्यवस्थित बोलता येत नाही मुलाला, बाळाला, तो पण मार्ग सांगायला धावत धावत पुढे येतो. बाबाजी आप यहाँ से जाओ, यहाँ से जाओ, यहाँ से मत जाओ, यहाँ से जाओ. कोण त्याच्या मागे सांगतं, प्रेरणा कोण देतं बाळाला ते माहित नाही. आणि आमची ओळख परिचय नाही, काही नाही, पण तो आमचं जे कपडे घातलेले आहेत त्याच्यावरनं एक संबोधून तो आम्हाला मार्गदर्शन करतो की यहाँ से चले जाओ. किंवा शेतामधनं सुद्धा जाताना आम्हाला कळायचं नाही, गव्हाचं पाणी टाकलेलं असायचं शेतात. तर मग ते शेतकरी लोक आम्हाला आवाज देऊन सांगायचे इधर से नाही, इधर से घूम के जाओ, इधर से सुका हुआ है, इधर से गिला आहे. अशा काही गोष्टी बऱ्याचदा होतात. आणि शेवटी नर्मदेचं ज्यावेळेला रूप कुठेतरी कोपऱ्यात दिसतं त्यावेळेला हात जोडले जातात आणि त्याचे आशीर्वाद मागणं आहे असं. परिक्रमा साधू संतांच्या भेटीत तुम्ही ते हल्ली दादा महाराज पण कोणतरी आहेत ना, ते दादा गुरु ते तुम्हाला भेटले का? नाही, ते भेटले नाही, ते पुढे होते. अच्छा. आणि त्यांच्या सोबत राहिलेले आमच्या सोबत होते काही जण. एक जण होते, 2 जणी, अनघा रानडे म्हणून होते आणि विद्या शेलार म्हणून एक होती. त्या 2 जणी त्यांच्या सोबत होते. मग त्यांनी खूप
छान त्याचं हे सांगितलं की छान होते, सोय खूप चांगली होती. आम्ही बॅगा गाडीत टाकायचो आणि पायीच नुसतं जायचं रिकाम्या. पण म्हटलं मग का सोडलं, तर म्हणे नाही ते रोजच जेवण जे आहे ते काय म्हणतात गोड जेवण आणि चांगलं जेवण मिळायचं, ते आम्हाला त्याच्यामध्ये रमलं नाही. आणि दादा म्हणे पळतच राहायचे म्हणे, फक्त चालत नव्हतं, ते पळत होते. तर ते त्याच्या मागे आम्हाला ते जमलं नाही, मग आम्ही सोडलं म्हणे त्यांचा नाद आणि असं ग्रुपमध्ये जॉईन झाले मग आमच्या सोबतच ते. असं पण तट परिवर्तन करताना किंवा अमरकंटकला तुम्हाला काही विशेष अनुभव आले का? विशेष म्हणजे असं कसं आहे की आपण तेवढे पात्र नाहीत की ते अनुभव ओळखू येतील. हा एक्झॅक्टली, हो ते पण होतं. आपण अगदी सर्वसामान्य आहेत, आपण सर्वसामान्याच्याच नजरेतनं पाहिलं जातो. म्हणजे एक वेळ अशी होती की आम्हाला सकाळी बाहेर पडलो आणि त्यावेळेला मला मार्ग काहीच सापडत नव्हता किंवा मिळत नव्हता. तर एक व्यक्ती आला, तो व्यक्तीचं नाव पण आम्ही घ्यायचं विसरलो किंवा नंबर घ्यायचं विसरलो. त्या व्यक्तीला त्याने आम्हालाच विचारलं की परिक्रमावासी आहे की, हा नर्मदा हरे म्हटल्यानंतर मग चलो चलो मैं आपको दिखाता हूँ, कहाँ जाने का, इधर जाने का है, चलो चलो म्हटलं. आणि 4 ठिकाणी आम्हाला त्याने पुलक म्हणजे हे नदी म्हणा ओढा म्हणा असे क्रॉस करायला मदत केली. म्हणजे ते दोघी तिघी बायका होत्या, त्यांना तर तो म्हणला पाठीवर बसा, मी तुम्हाला नेतो पलीकडे. त्यामध्ये नाही आम्ही हात द्या आणि चालतो. असे 4 ठिकाणी त्याने मदत केली आणि एका ठिकाणी तो एकदम म्हणला तर मुझे इधर जाणे, आप सीधा चले. म्हणजे असं अशा रूपात ती भेटते आपल्याला, केव्हाही भेटते. मी तर म्हणतो ना की आता जसं आम्ही दुपारच्या वेळेला आपण चाललोय, खूप थकलेलो आहे काही आहे आणि कुठेतरी झाडाखाली बसलोय, कोणीतरी येतं आणि म्हणतो एक ग्लासभर पाणी प्या, तरी तेही नर्मदेचंच एक ग्रुप आहे, प्रश्नच नाही. बाकी तरी अगदी आता प्रकाशाला वगैरे जाताना मी म्हटलं काही मिळत नाही तसं, तरी पण एक जण मिळाला. तो मध्यप्रदेशचा होता आणि तिथे कुठेतरी काम करत होता. तो मोटरसायकलवर आम्हाला पाहिलं त्याने, मग सगळ्यांना आम्हाला थांबवलं एका ठिकाणी, आपण इधर रुको, मग चाय लेके आतो आपके लिए. घरी लगेच फोन केला की 5 जण है, साधू है 5 जण, तो उनके लिए चाय बनातो. आणि मोटरसायकलवरती परत गेला आणि एक 15 मिनिटांनी चहा बिस्किट घेऊन आला. तर हे कोण आहे, म्हणजे नर्मदेचंच अवतार आहे. खूपच अगत्य असतं आणि तिथे आपण म्हणतो व्यक्ती दिसते, पण आपली पात्रता नाही की नर्मदा मैयाला ओळखू शकण्याची पात्रता नाही. नाही त्या रूपात ती आपल्याला देते, खूप त्याची जाणीव. खूप अगदी ज्यांच्याकडे काही नाहीये अशा ठिकाणी, म्हणजे अगदी गावात आम्ही शिरत होतो आणि बकऱ्या होत्या 2-4 तिथे पाळलेल्या वगैरे, तर आम्ही सहज विचारलं पाणी जल मिळेल का, तर तिने बाईने जल आणून दिलं, पाणी पिलं आम्ही व्यवस्थित. मग तिचा नवरा आला म्हटलं तर म्हटलं चाय लेके जाऊ म्हटलं. आम्ही नाही म्हटलं, नाही चाय लेके जाऊ. मग बायकोला सांगितलं चाय बनव, तिने चहा केला आणि घेतला आम्ही तो व्यवस्थित. आणि मग सहज बोलता बोलता आम्ही बोलल्यानंतर कळालं की ते शेळीच्या दुधाचा चहा केला होता. तर हे सुद्धा अगत्य त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे स्वतःकडे काही नाही, तो साधा टेम्पो चालवणारा ड्रायव्हर आहे, टेम्पो पण स्वतःचा नाहीये आणि 2-4 बकऱ्या आहेत ते आहेत आणि बाई कुठेतरी काम करत असेल, काही असेल, पण त्यांचं अगत्य एवढं खूप छान वाटलं की म्हणजे नर्मदा याच्या पलीकडे नाहीच. नर्मदे परिक्रमा करत असताना बरेच जणांनी आधी पण सांगितलं होतं की कोणी तुम्हाला चहासाठी थांबवलं किंवा भोजनासाठी थांबवलं तर तुम्ही ते स्वीकारा, आणि जर स्वीकारायचं नसेल किंवा काही कारण नाही, तुम्हाला अडचण असेल, तरी ऍटलिस्ट कमीत कमी तिथं बसून 1-2 मिनिटं बोला तरी त्यांच्याशी की आम्हाला आता नकोय म्हणून. असा एक प्रसंग आमच्याशी झाला की एक बाबाजी घराच्या कोपऱ्यावर बसले होते, त्यांचा फोटो पण आहे, कोपऱ्यावर बसले होते आणि ते आम्हाला थांबवलं त्याने की आईये बाबाजी, माताजी आईये, बाल भोग लीजिए, चाय लीजिए म्हणून सांगितलं. नहीं मतलब आम्ही सांगितलं नाही, आमचे 5-6 जण आहे, नहीं जो जितने भी आने दो पूरे आपके, आप अंदर आके बैठो, मैं इधर बैठा हूँ, सबको अंदर लेतो. सगळ्यांना आतमध्ये घेतलं आणि खूप आग्रह केला की आप यही रुक जाओ आज के दिन, की आपको यहाँ से 10 कोस कुछ मिलने वाला नहीं है. तर आम्ही म्हटलं नाही, आम्ही जायचंच आहे, आम्हाला काही असो की 5 कोस असो की 10 कोस असो आम्ही जाणार. तर त्यांनी खूप आग्रह केला. मग शेवटी म्हटलं ठीक आहे, चाय तो लेके जाओ, चाय प्रसाद दिलो, हा चाय प्रसाद लेके. तर चहा करायला त्यांनी सुनेला सांगितलं, तोवर त्यांनी द्रोणामध्ये फरसाण आणि एक मिठाई आणून दिली सगळ्यांना. ती खाल्ली, आम्ही चहा घेतला. त्यांनी खूप सांगत होता कि मेरे यहाँ शौचालय है, आपको ठहरने की कोई परेशानी नहीं होगी, पानी की व्यवस्था है, सब व्यवस्था है, आप रुक जाइए. आम्ही नाहीच म्हटलं आणि जे व्हायचं तेच झालं. आम्ही 5-6 वाजेपर्यंत चालत होतो, कुठे काही आश्रमाचा पत्ता नव्हता, गावं लागले नाही, काही नाही लागलं.
आणि शेवटी एका ठिकाणी थांबून आम्ही असं विचार केला की कोणीतरी आम्हाला बोलवावं आणि आम्ही तुमच्या घरी आश्रय घ्यावा. आणि नेमकं ते एक वरती बाई बसली होती म्हातारा, तिने वरतून आवाज दिला आम्हाला की बाबाजी माताजी आ जाओ आ जाओ. आम्ही तेवढंच ऐकलं आणि आत गेलो तर त्यांचं एक चुलत सासऱ्यांचं घर होतं बाजूला, त्यांनी पण आम्हाला बोलवलं. आम्हाला वाटलं तीच बाईचं घर असेल. आम्ही तिथं घुसलो आतमध्ये, तिथे राहायला गेलो. ती बाई आली खाली उतरून नंतर आणि ते सासऱ्याच्या लोकांशी त्यांचं आपसात काहीतरी बोलणं चाललं आणि ते आम्हाला थोडस कळालं की हे बहुतेक वाद घालतात की मी त्यांना बोलवलं आणि तुम्ही काय आश्रय दिला. आम्ही म्हटलो ठीक है आप यहाँ रुके, सवेरे आपके यहाँ चाय लेने आते. नहीं नहीं बाबा जी ऐसा कुछ नहीं, आप यहाँ रुके तो हमारा ही घर है, मैं यहाँ रहती हूँ, ये यहाँ रहते. हा, नर्मदा परिक्रमा करताना तुम्हाला मार्गदर्शन काय? एक पुस्तक आहे सीमा वीरेंद्र चौधरी म्हणून त्यांनी तयार केलेलं आहे. बोरिवलीच्या राहणाऱ्या ह्या आम्हाला परिक्रमेच्या दरम्यान मिळाल्या होत्या. यांनी पूर्ण परिक्रमेचे पायी परिक्रमा करणाऱ्यांसाठी खूप छान मार्गदर्शन दिलेलं आहे. यात प्रत्येक गावाचं ठिकाण दिलेलं आहे, त्या गावामध्ये काय सोयी सुविधा आहेत त्याच्याबद्दल व्यवस्था दिलेली आहे आणि ते प्रत्येक गावामधलं अंतर दिलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यानंतर आम्ही म्हणजे 15 दिवसात परिक्रमा सुरू झाल्यानंतर 15 दिवसानंतर आम्ही पूर्ण ह्याच्यावरच अवलंबून होतो आणि ह्याच्याच प्रमाणे आम्ही टार्गेट ठेवायचं की आपल्याला 25 किलोमीटर जायचं तर आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे. आणि हे खूप छान पुस्तक त्यांनी दिलेलं आहे. आता हे सप्टेंबरला नवीन आवृत्ती परत येईल. हे 2022ची आहे माझ्याकडे जे आहे ते. आता सप्टेंबर 24 मध्ये त्यांची येणार आहे. ते आले की त्याचं आणखीन वेगळं अपडेट झालेलं असेल त्याच्यामध्ये नॉलेज सगळं. परिक्रमा सफल झाल्यावर तुम्हाला तुमच्या स्वभावात किंवा वागणुकीत काही लक्षणीय बदल जाणवतो का? परिक्रमेच्या दरम्यान 4 महिने मी साधारण 4 महिने होतो परिक्रमेच्या दरम्यान. आणि परिक्रमेच्या दरम्यान असा एक ड्रेस माझ्या अंगावरती असायचा आणि 2 कपडे आणखी बॅगेत होते. 2 बॅगेत असलेल्या कपड्यांमध्ये एक कपडा तर कधीच वापरला नाही आणि एक कपडा क्वचित वापरला आणि एक कपडा मात्र नेहमीच तोच धुवायचा आणि तोच वापरायचा, असं चालायचं. म्हणजे रात्री धुवून ठेवायचा, संध्याकाळी सकाळी जो वाळेल नाही वाळेल तरी अंगावर घालायचं आणि निघायचं, अशा ह्याच्यात होतं. तर असं कळालं की माणसाला किती गरज आहे तर काही गरज नाही, पाहायला गेलं तर काही गरज नाही. आणि त्याचा प्रचिती आणखीन चांगला अनुभव तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आता मी जून मध्ये 28 तारखेलाच फरदापूरहून येत होतो. संभाजीनगरच्या अजंठा लेणी आहे तिथे मी निसर्ग उपचार केंद्राला गेलो होतो. तिथून येत असताना हायवा जो ट्रक असतो याचा वाळूचा ट्रक, त्यांनी ऑल ऑफ ए सडन मी ओव्हरटेक करत असताना लेफ्ट साईडला पूर्ण गाडी अशी टर्न केली. टर्न केल्यानंतर ती माझी गाडी त्याच्या टेल लॅम्पच्या ह्याला लागल्यानंतर ते बंपर वगैरे सगळं आणि त्याच्यानंतर सगळं ते डॅमेज झालं समोरचा भाग. सुदैव आमचा की 4 जण होतो मी गाडीत, व्यवस्थित बाहेर पडलो. बाहेर पडल्यानंतर ते थोडासा वादविवाद झाला. म्हणजे मी तर शांत होतो, माझे सोबती जे होते ते वादविवाद करत होते. वाळूच्या ट्रकवाल्याच्या मालकाला बोलवलं, पोलीसवाल्यांना बोलवलं, सगळं झालं. पण बऱ्याचशा गोष्टी अशा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मग ते म्हटलं ठीक आहे तुमची ट्रक आणि हे आम्ही घेऊ ताब्यात, इन्व्हेस्टिगेशन करू, कोणाची चूक होती ते बघू, कोर्टात फाईल सबमिट करू. त्यानंतर फाईल कोर्टात गेल्यानंतर जसे ऑर्डर मिळतील तसे तुम्हाला ते गाड्या तुमच्या व्हेकल मिळतील. मग मी सगळ्यांना बाहेर बोलवलं, आमच्या सहकाऱ्यांना. त्यांना म्हटलं हे काही करण्याचा अर्थ नाही, आपण इथनं आता फक्त बाहेर निघू. तर ह्या वेळेला निश्चित आठवण झाली की हे नर्मदे मैयाचं कोणाच तरी आशीर्वाद आहे की एवढं सगळं होऊन डॅमेज होऊनही आपण शांत आहे. म्हणजे प्रश्नच हायपर नाही झालो किंवा आपलं बीपी वाढलं नाही किंवा हार्टचे रेट वाढले नाही किंवा काहीच झालं नाही आणि कोणाला काही लागलेलं पण नाही. हे दैव त्यांचंच आहे. आणि त्याच्यामुळे शांततेने मी म्हटलं ठीक आहे आपण बाहेर पडूयात ना. मी माझ्या चुलत बहिणीला फोन केला, तिने मग त्यांचा ड्रायव्हरचा नंबर दिला, ड्रायव्हरने गॅरेजवाल्याला फोन केला. तिथनं मला 1 तासाभरामध्ये लगेच क्रेन आलं, क्रेनने गाडी बांधून आणली आणि सगळं व्यवस्थित झालं. म्हणजे ह्या गोष्टीचं कौतुक हे वाटतं की आपण कुठेतरी ते चांगल्या मार्गी लागलो, नाहीतर ते हायपर होऊन आणखी आपल्याला त्रास करून घेण्यामध्ये काही पॉईंट नाही. असं लक्कडकोटची एक आठवण सांगतो सर. लक्कडकोटला राम मंदिरच्या तिथे आम्ही आश्रमात होतो. राम मंदिरामध्ये आता माहिती नाही सध्या परिस्थिती, पण पूर्ण अंधार होता, लाईट नव्हते. अशी बांधलेलं स्ट्रक्चर सगळं RCC होतं
पण लाईट नव्हती. तिथे आम्ही संध्याकाळी 7:30-8 वाजताच्या सुमाराला पोहोचलो. 8 वाजता पोहोचलो आणि त्यांनी एक फरलांगावरती आम्हाला आवाज देऊन बोलवलं भोजनासाठी या. अंधारामध्ये आम्ही तात्पुरत तिथं भोजनाला गेलो. आणि भोजन वाढत होता आणि थंडी खूप होती, उघड्यावर होतं सगळं. थंडी खूप होती, ते काही आम्हाला जेवण काही गेलं नाही. थोडं थोडं जेवलो. त्यांनी म्हटलं सुद्धा की एवढं आप क्यों भोजन नाही कर रहे, चल के आए हो, खाओ थोडा ऐसा तसं. आम्ही म्हटलं काही नको, लक्कडकोट में आगे कुछ आपको मिलेगा नाही पहिले. आणि आम्हाला काहीच नको म्हटलं. आणि लक्कडकोटमध्ये आम्ही चालायला सुरू केलं सकाळी उठून. आणि जे खुणा दिलेल्या होत्या म्हणजे झाडाला चिंधी बांधलेली असते किंवा झेंडी लावलेली असते, त्या खुणा पाहत पाहत आम्ही चाललो होतो. आणि एका झाडावरती डायरेक्शन दिलं होतं, ते डायरेक्शन बघून आम्ही लेफ्ट साईडला वळलो आणि खूप अंतर चालायला लागलो. पण मग नंतर माझ्या लक्षात आलं आणि माझ्यासोबत आणि 2 जण होते, विद्या शेलार आणि सरिता गोडबोले. त्या दोघींना म्हटलं की आपला रस्ता चुकायला लागला, कारण नर्मदा मैया आपण तिकडे होती त्या उजव्या हाताने आपण जात होतो, आता आपण दुसऱ्या बाजूने जायला लागलो, तर आपण तर उजव्या हाताला नर्मदा मैयाचं ठेवायला पाहिजे होतं डायरेक्शन. तर मग सरिता गोडबोले त्या म्हटल्या की ठीक आहे, म्हणजे आता काय करायचं. आवाज दिला खूप, नर्मदे हर केला, कोणाचा काही रिस्पॉन्स नाही आला. म्हटलं आता आपण आहे तसं परत माघारी जाऊ. तर त्या म्हटल्या आपण मागे तरी जाऊ शकतो का, म्हणजे आपण रस्ता चुकलेला तर चुकलेला रस्ता तरी आपल्याला मिळेल का परत जायला. म्हटलं तर ते पर्याय तर नाही, समोर जाण्यात तर काय अर्थ नाही, जंगलच आहे सगळं. आम्ही परत माघारी फिरलो आणि आश्चर्य असं झालं की जिथून जो मार्ग जात होता त्या मार्गावर येऊन पोहोचलो एक्झॅक्टली. आणि दुसरे काही लोक आणखीन दुसरीकडे दिसत होते आम्हाला, त्यांनी आवाज देऊन परत आम्ही बोलवलं की ह्या मार्ग इथं जायला. म्हणजे त्यांचं वाचलं. सगळ्यांचं वाचलं. आणि व्यवस्थित 1 तासाभरात आम्ही कपिलेश्वरला यायला कपिलधराला पोहोचलो खाली. अच्छा. काही प्रवास करताना काही संकट आली का, काही आलं का? संकट तसे नाही म्हणता येणार, काही आली होती अशी. माझ्या बाबतीत म्हटलं तर मला काय झालं, ते जो शूज होता जो इथून नेलेला तो मला उत्तर तटावरती अर्धा झाल्यानंतर मला तो पूर्णच डॅमेज झाला होता, म्हणजे फाटला होता आणि खालने खूप पातळ झाला होता. त्यामुळे मग एक आम्ही सँडल घेतली, सँडल विकत घेतले. ती घातल्यानंतर एक काही तासच चालू असेल ते लगेच त्याला फोड आला. आता फोड आल्यानंतर मग काय करायचं, तसंच लंगडत चालत होतं. सगळ्यांच्या शेवटी राहत होतं, मध्ये जे राहायचं ते सगळ्या शेवटी राहायचं. नंतर गाव आलं एका ठिकाणी, मग तिथे म्हटलं आम्हाला शूज घेऊ. आता मी सगळ्यांना म्हटलं शूज घेतो. बरं ठीक आहे म्हणजे शूज घ्या. शूजवाल्याला विचारलं, शूजवाल्याने शूज दिला मला आणि त्यांनी देताना सांगितलं की हे उन्हाळ्यात तुम्हाला नाही वापरता येणार, आता हिवाळ्यात ते चालून जाईल. तो घातला. तो घालून चालत होतो मी, परिक्रमा चालू होती. आणि नंतर जिथे गेलो आम्ही, शहापूर म्हणून एक गाव आहे, गुप्ता मॅरेज हॉल, त्यांच्याकडे आम्ही थांबलो होतो. तिथे पायातलं शूज काढला आणि सॉक्स काढला की इकडे डावीकडे अंगठ्याच्या जवळ पण सूज आलेली, फोड आलेला आणि करंगळी पूर्ण लाल झाले होते. त्याचे फोटो असेल तर असेल. तर ते त्या जे गुप्ताजी आहेत त्यांनी बघितलं, बाबाजी ये क्या हो गया, मतलब क्या हुआ पता नहीं, ऐसा हो गया. तो बोले नहीं आप नहा लो, अभी नहा के फ्रेश हो जाओ और बाद में हम लोग हॉस्पिटल लेके जाता हूँ मैं आपको, अस्पताल. तर अस्पताल सुद्धा खूप सुंदर होतं, म्हणजे स्वच्छ होतं. त्याच्यानंतर तिथेच आयुर्वेदिक होतं, त्यांचं ॲलोपॅथिक होतं आणि होमिओपॅथिक पण होतं. तिन्ही तिथे होते. ॲलोपॅथिक वाल्याला सांगितलं, दाखवलं. त्यांनी चिठ्ठी वगैरे बनवली माझी, सगळं काय केलं त्यांनी दाखवल्यानंतर ते सगळं पंक्चर केले, त्याच्यावर पट्टी लावली. त्याने तिथे मला बँडेज वगैरे दिलं, मलम दिला लावायला, अँटीबायोटिक टॅबलेट दिले खायला. आणि मग डॉक्टरला परत विचारलं आता काय करू, म्हणजे सँडल पण झाले, शूज पण खराब हे झालं. तर म्हणे आता तुम्ही स्लीपर घ्या, स्लीपर चप्पल घाला म्हणे. बरं ठीक आहे मग स्लीपर, चलो बाबाजी म्हणलं. स्लीपर घ्यायला गेलो आम्ही. दुकान उघडलेलं होतं, त्याला म्हणलं स्लीपर पाहिजे, स्लीपर दिले त्याने. मग थोडी मोठी घेतली. ठीक आहे, घेतल्यानंतर किती पैसे, नहीं बोले आप आगे बस हमारे हो गया, पैसा मिल गया हमें. नहीं ऐसा कैसा, मतलब भवनी हो, भवनी टाइम है आपका, ऐसा कुछ नहीं, 20 रुपये तो लो, 50 तो लो, कुछ तो लो. नहीं हो गया, आप आ गए, दर्शन पा गए, हो गया बोले, हमारा भवनी हो गया. ती चप्पल घातली. ती चप्पल घातल्यावरही परत तळपायाला गरम व्हायला लागलं, ते पण घासायला लागले. परत बिलासपूर म्हणून गाव लागतं, तिथे आम्ही दुकानात शूज घेतले.
तर हा फक्त त्रास सोडला तर बाकी काही त्रास नव्हता. अच्छा. हा. इव्हन चितळे बाईंकडे पण गेलो होतो मैयाकडे आश्रमामध्ये. त्यांनी पण म्हणे की मैया काही ना काही घेते, काही ना काही घेते. म्हटलं माझं काहीच घेतलं नाही, मला दिलं असेल तर तिनेच दिलं. आणि नाही असं कसं काय, म्हणजे वजन तरी कमी झालं असेल. म्हटलं मला नाही वाटत वजन मग कमी झालं काही, आहे तेवढंच वजन आहे म्हणलं. नाही मग ठीक आहे म्हणे, चांगलं आहे, पण घेईल म्हणे मैया काहीतरी, तर एवढंच फक्त घेतलं, बाकी काही घेतलं. बाकी सगळीकडे आश्रमांची व्यवस्था वगैरे कशी होती? आश्रमाची व्यवस्था खरं म्हटलं तर आपण जेव्हा घर सोडतो, म्हणजे घर सोडतो त्यावेळेला पूर्णच घर सोडूनच आपण निघावं असं मला ते वाटतं. म्हणजे मी सुद्धा निघताना माझी किल्ली फणसळकरांच्याकडे होती, दुसरी किल्ली कोकणांकडे आधीपासून पूर्वीपासूनच असते, त्यामुळे माझ्याकडे घराची किल्ली सुद्धा नव्हती. आणि आश्रमामधली व्यवस्था काय असेल ते असेल, त्याच्याविषयी आम्ही फार विचार नाही केला. फक्त आपल्याला राहायला मिळतंय, आश्रय मिळतोय हेच पाहिलं. आणि बऱ्याच ठिकाणी उत्तर तटावरती सदाव्रतच मिळतं, म्हणजे शिधा मिळतं आणि आपल्याला करून खायला बऱ्याच ठिकाणी. तर ते चुलीवरती करावं लागतं. गॅस वगैरे कोणी देत नाही, फार क्वचित देतात. किंवा आश्रमात देताना शिधा सुद्धा मागेल तसा मिळेल असं सांगता येत नाही. म्हणजे आपण म्हटलं तेल नाही बस वगैरे येत नाही, हो जाएगा. कणिक किंवा पीठ मागितलं गव्हाचं तर नाही अभी आटा कहाँ लगाओ गया, इतने लोग हैं, दाल चावल ले लो. ते दाल चावल द्यायचे, कसे असायचे ते कसे असतील तसे असतील. तो प्रसाद म्हणून आम्ही खायचं असतो भाग वेळा. पण जर कोणाची असं वाटत असेल की काय असेल आश्रमात, आश्रमात जी व्यवस्था आहे ती चांगली आहे, आपल्यासाठी खूप चांगली आहे. परिक्रमेत तुम्हाला असं कधी वाटलं नाही ना, असुरक्षित असं कधी वाटलं नाही? केव्हाही नाही, केव्हाही असुरक्षित असं कधी वाटलं नाही. आणि कधीच नाही, म्हणजे तसा प्रकारच नाही झाला. हा, ते सगळं म्हणतात नर्मदा मैयाच्या काठावर होतं. एक जंगलमध्ये एका ठिकाणी असं होतं की प्राणी वगैरे काही दिसले का? प्राणी वगैरे नाही तसे श्वापद प्राणी किंवा असं काही पाहण्यात तर नाही आले. पण श्वान आहे दिगंबर दत्त, त्यांचे मात्र अनुभूती भरपूर आली. लक्कडकोटच्या जंगलात आले, बऱ्याच ठिकाणी आले की ते 8 ते 10 किलोमीटर कधी कधी आमच्या सोबत यायचे. अगदी ओले झाले तर शेतामध्ये जाऊन मातीमध्ये लोळून परत आमच्या सोबत वळत यायचे. आणि काय उद्देश होता त्यांचा काही माहित नाही, आमच्या सोबत यायचे, सोबत राहायचे, सगळं व्हायचं. आणि तसा काही म्हणजे बाकी असं काही श्वापद वगैरे कुठले, एकदा फक्त रस्त्यावरून असं साप जात होता एवढं पाहिलं आणि बस तेवढंच, बाकी असं नाही दिसले कधी. फक्त ते लक्कडकोटमध्ये गावातले लोक काही थांबले होते आणि 3-4 जण होतो. तर गावातले लोक असे कान घेऊन ऐकत होते, म्हणे वाघ का आवाज आ रहा है, उधर है, लेकिन हमने भी कभी देखा नहीं असंही त्यांनी म्हटलं. पण आम्हाला सांगितलं की नाही तुम्ही अभी यहाँ से जल्दी जल्दी चले जाओ. तर त्यावेळेला म्हणजे आमचं आम्हालाच आश्चर्य वाटलं. ताईंच्या घड्याळात आम्ही बघितलं किलोमीटर, 1 तासामध्ये आम्ही 8 किलोमीटर चाललो होतो. अरे वा, इथेपर्यंत तुम्हाला सराव झाला, त्यामुळे फास्ट गेला, फास्ट निघून गेलो. आणि जेव्हा रस्त्यावर आलो त्या रोडवरती, त्यावेळेला येऊन आम्ही आनंद उत्सव साजरा केला की आम्ही कसं पळत आलो. परिक्रमा करताना तुम्ही मग पैसे वगैरे सगळं ठेवलं होतं बरोबर? म्हणजे प्रत्येक वेळेला भोजन प्रसादी आश्रमातच घ्यायची असे काही नियम केला होता का? की बऱ्यापैकी आम्ही आश्रमातच करायचो. बऱ्यापैकी म्हणजे नेहमीच आश्रमातच घेतलं. आणि पैसे वगैरे ठेवले होते, 3-4 हजार रुपये होते. त्या 4 हजारापैकी 1200 ते 1500 रुपये तर माझे बूट आणि चप्पलवरच गेले, 2-3दा जे घेतले होते. आणि बाकी जसं प्रकाशाला वगैरे जाताना काही दिसत नव्हतं, त्यावेळेला कधी उसाचा रस घेणं झालं किंवा काही गोष्टीला त्यावेळेला लागले ते लागले पैसे. पण आश्रमात वगैरे असं कुठेही लागले नाही. 1-2 आश्रमामध्ये आम्ही स्वखुशीनेच देणगी वगैरे दिली होती, तर ती तशी त्या स्वरूपात दिले गेले. बाकी तसं पैशाचं कुठे आवश्यकता पडली नाही कुठे अशी की पैसे. तुम्ही घरात वगैरे जेव्हा हे तुम्ही सांगितलं झोपडीत आम्ही गेलो त्यांची, मग त्यावेळेला आपण देऊ शकतो का त्यांना थोडीशी आर्थिक मदत म्हणून? देऊ शकतो. ते मना करतात, नका म्हणूनच सांगतात. मग आम्ही एक सूत्र अवलंबलं की ठीक आहे आमचं म्हणून नका घेऊ, पण जे येणारे आहेत परिक्रमावासी येणार आहेत त्यांची सेवा आमच्या मार्फत करा असं म्हणून तुम्ही त्यांना ते देऊ केले. कारण बरेचसे आता एकतरी कुल्फीवाला, कुल्फी म्हणतात काहीतरी, पाणीपुरी विकणारा जो आहे ना ते कुल्फीवाला म्हणतात, ते राजू म्हणून आहे त्याचं नाव.
आणि छोटंसं गॅरेज बिरेज आहे, त्याचा भाऊ ते काम करतो याच्यामध्ये, तो सेवा देतो तिथे. हो, या बसतो, चहा देतो, जे भोजन म्हणतो भोजन आहे, राहायचं म्हटलं तर राहायचं आहे, सगळी व्यवस्था करतो जे आहे ते. पण मग आपली इच्छा होतेच ना की एवढं जर करत आहे तर आपल्याकडनं काहीतरी त्याला मदत मिळेल. त्याला तो स्वतःला मदत नाहीच मागला, तोही नको म्हटला. असंच नको म्हणल्यानंतर आम्ही त्याला म्हटलं ठीक आहे, आमचा नको तू काही घेऊ आमच्याकडनं काही, पण जे येणार आहे त्यांच्यासाठी म्हणून. मग त्याने त्याच्या आईकडे द्यायला लावले पैसे, आणि मला पण देऊ नका, आईला द्या म्हणजे ती सगळं आई बघते. तर असं तुम्हाला ज्यांनी पायी परिक्रमा करायची आहे त्यांच्यासाठी आपण काही खास टिप्स वगैरे देणार का? खास टिप्स म्हणजे एक सुरुवातीला सांगितलं तसंच आहे की तुम्ही घर जेव्हा सोडून जाता तेव्हा तुमची ओळख सोडून द्यायला पाहिजे. की तुम्ही जर ओळख तुमची जर ठेवली आणि तिथे जर तुम्ही त्या ओळखीने म्हटलं की मी असा होतो, मी आधी पोलीस इन्स्पेक्टर होतो, मी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो, तर तिथे तुम्हाला काही किंमत नाही. मग तुम्ही एक परिक्रमावासी आहात, पांढरा वेश धारण केलेला आहे म्हणजे तुम्ही परिक्रमावासी आहात, तर तुमच्याकडे काय आहे याच्याबद्दल काही कुणी विचारणार नाही, कोणाला काही त्याची गरज पण नाही की तुम्हाला काय आहे आणि काय नाही. त्यामुळे तुम्ही त्याचा उल्लेख अजिबात विसरूनच जाते, तरच तुमची परिक्रमाच्या मागे जाल तुम्ही. नाहीतर मग दरवेळेला तुम्ही जर फोन ठेवला आणि घरी विचारणा सुरू केली की माझा बाळ कसं करतोय, हे काय करतोय, तो काय करतोय, तर मग ते परिक्रमेमध्ये काही फारसा तारतम्य राहत नाही. मग आता एक इन्स्पेक्टर होते, त्यांचे इथे हिंजवडीमध्ये म्हणजे त्यांनी 3 वेळेला ऐकवलं म्हणून ते लक्षात आहे की माझा 1 करोडचं बंगला आहे अमक्या ठिकाणी आणि फ्लॅट आहे एवढा मोठा, आणि मी पोलीस इन्स्पेक्टर होतो, आता रिटायर झालो. आणि ते नवरा बायको सारखे भांडत होते, दरवेळेला छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडत होते. मग मनातल्या मनात म्हटलं मग ही परिक्रमा करायची कशाला? जर तुम्हाला हे सगळं ठेवायचं होतं, तुमचे करोडपती असणं किंवा पोलीस इन्स्पेक्टर असणं आणि नवरा बायकोचं हे जर तुम्हाला ठेवायचं तर परिक्रमा करायला यायची गरज नव्हती, तुम्ही घरीच थांबले असते, चांगलं झालं. हे 3-4 वेळेला आम्हाला परिक्रमेमध्ये भेटले ते कुठे कुठे मागे पुढे, पण ते तशा पद्धतीने नाही राहिला. जर तुम्ही परिक्रमा करत आहात म्हणजे जरी नवरा बायको आहे तर मी चालताना तरी ऍटलिस्ट नवरा पुढे बायको मागे ह्या पद्धतीने मागे पुढे चालायला पाहिजे, सोबतच पाहिजे असं नाही. आणि दरवेळेला बायकांचं अपमान करून बोलणं की तुला समजत नाही, तू सारखं तेच करते, तेच पूजा करते, तेच तसं करते, असं बोलणंही चुकीचं आहे. जे करतात त्यांचं त्यांच्या इच्छेप्रमाणे करू द्यायला पाहिजे आणि परिक्रमा तशीच पूर्ण होणार. आणि बूट चप्पल कशी करावी, सिलेक्शन कसं करावं, सामान किती घ्यावं, कमीत कमी कसं घ्यावं? सामानामध्ये कमीत कमी ह्याच आहे की 2 ड्रेस कपडे पुरेसे होतात. बायका असेल तर 1 तिसरा ठेवायला हरकत नाही, पुरुषांना 2 ड्रेस पुरे होतात. आता बरेच जण मग म्हणतात तुम्ही ओला ड्रेस कसा घालत होते, ओला ड्रेस हा तासभरच राहायचा, नंतर शरीराच्या गरमीने ते वाळूनही जायचं. तर ते कधीच असं काही वाटलं नाही, कधी सर्दी झाली नाही, कधी खोकला आला नाही, ताप आला नाही, कधी काहीच नाही आलं नाही. आणि एक म्हणी आहे की नर्मदे मैयाचं आशीर्वाद असले पाहिजे तरच परिक्रमा पूर्ण होते. नाही तर बरेचसे असे पाहिलेले आहेत, अकोल्याचे देशमुख म्हणून आहेत, ते मसाल्यांचा त्यांचा व्यापार आहे, ते चांगले होते, म्हणजे दिसायला चांगले होते, तगडे तागडे होते आणि सगळं व्यवस्थित त्यांची परिक्रमा चालू होते. पण नंतर असं कळालं की अचानक त्यांना घरून काहीतरी फोन आला आणि तातडीने त्यांना परत एक ताई होत्या, त्यांनी लक्कड ह्याचं शुल्पानीचं जंगल मधनं त्यांनी परिक्रमा केलेली आहे आणि त्या आम्हाला याला भेटल्या होत्या, शुल्पानीमध्ये मंदिरापाशी भेटल्या. आणि त्यांनी सांगितलं आम्ही, आणि काय 63-64 वर्षाच्या होत्या तरी, पण असं पाहून त्यांची प्रकृतीवरून असं वाटत नव्हतं की त्या तेवढ्या असतील. पण त्यांनाही असं पायाचा अचानक त्रास सुरू झाला आणि त्यांना ते परिक्रमा सोडावी असं. दुसरी गोष्ट आणखीन एक की बरेच जणांना असंही पाहिलं की परिक्रमा करत आहेत आणि 1 महिना एकाच ठिकाणी राहू नये, म्हणजे प्रकृतीमुळे. पण मग मी त्यांना सजेस्ट केलं होतं की तुम्ही असं एका ठिकाणी राहून किती दिवस राहणार, तुम्ही एक तर परिक्रमा पूर्ण करा किंवा तुमच्या घरी परत जा. दुसऱ्यांच्या परकीयाच्याकडे किंवा आता ते जे उदाहरण होतं ते एक सदग्रस्त होते, शेतकरी आहेत, त्यांनी ठेवून घेतलं, ठीक आहे, दोघांना, नाशिकचे लोक होते दोघे, त्यांना ठेवून घेतलं आणि त्यांचा पूर्ण दवाखान्याचा खर्चही त्यांनी करायचे आणि तालुक्याच्या ठिकाणी नेऊन दाखवणं करणं सगळं करायचं. ते बाईंना पायाला दुखत होतं, पाया उभं राहतात, चालता येत असं. त्या 1 महिन्यापासून तिथं होत्या
आणि आणखीन किती दिवस राहिला ते माहित नाही. तर ते असं योग्य नाही. एक तर तुम्ही परिक्रमा पूर्ण करा, मग ते बसनी करा. त्यांना मी म्हटलं तुम्ही गाडीने करा. भले तुम्ही तुमची गाडी तुम्हाला माहित नाही, तर शेतकरी आहेत त्यांची गाडी आहे, त्यांना आपण सांगू ते गाडी देतील तुमची, आणि परिक्रमा पूर्ण करा तुम्ही आणि तुमच्या घरी जा. नाही नाही, गाडीने नाही करायची तर पायीच करायची. आणि महिनाभर तुम्ही एका ठिकाणी राहून त्यांना किती त्रास देणार. हो बरोबर आहे. हा विचार करायला पाहिजे. तुम्ही शेवटी ओंकारेश्वरला आलात, तो दिवस वगैरे काही आठवतो का? काही विशिष्ट तिथी वगैरे होती का संपूर्ण करताना? तिथे नाही, 3 तारखेला संध्याकाळी आम्हाला आलो तिथे ओंकारेश्वरला, आणि 4 तारखेला परिक्रमा संकल्प पूर्ण केला. अच्छा, जल व्हायचं ते 4 तारखेला केलं. 3 तारखेला संध्याकाळी तो शेवटचा प्रवास म्हणजे आमचा 38 किलोमीटरचा झाला चालण्याचं. हो, कारण आम्हाला माहिती होतं गजानन महाराजांच्या मंदिरला जायचं आहे, आश्रमाची काही माहिती सगळी सोय आहे तिथे. मग 8-8:30 पर्यंत पोहोचलो तरी चालेल. आम्ही चालतच होतो आणि पोहोचलो आम्ही शेवटी फायनली 8-8:30लाच पोहोचलात का? अंदाज तुमचा? आधीचा किलोमीटर आमचं 34-35 झालं होतं आणि 3 किलोमीटर जास्त करून 38 किलोमीटरचा टप्पा गाडी. आमच्या नर्मदे हर या चॅनलवर आपण येऊन आम्हाला तुमचे अनुभव शेअर केलेत. आमच्या श्रोत्यांनाही तुमचे अनुभव ऐकून स्फूर्ती येईल नर्मदा परिक्रमा करायची. त्याबद्दल आपलं धन्यवाद. नर्मदे हर, नर्मदे हर.